शरद पवार के कांग्रेस में शामिल होने की अटकलों पर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि पवार जैसे वरिष्ठ नेता कांग्रेस के नेतृत्व में काम नहीं करेंगे, साथ ही एनडीए की मजबूती और भाजपा की विकास राजनीति का दावा किया। मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील, निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवार साहेबांनी सुप्रियाताईला माहिती आहे। काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही, एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढे जातो आहे। अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही। आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली, त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही। जर त्याला काही राजकारणामध्ये अर्थ नाही, जेव्हा परिस्थिती तेव्हा बघू। पण प्रश्न असा आहे की मला वाटतं डुबत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही। काहीतरी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। ज्याचे जहाज डुबते आहे, ज्या ज्या पक्षाचे ममता बॅनर्जी, ज्या ज्या पक्षाचे जहाज डुबत आहेत ते डुबत्या जहाजात बसतील, पण ज्याला काहीतरी स्कोप आहे राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये, ते काय काँग्रेस पार्टीच्या जहाजात बसणार। मला वाटतं उगीच चर्चा करताय काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी महत्त्व वाढण्याकरता। काँग्रेस पार्टी डुबत चालली आहे, तिला पुन्हा कसं त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणता येईल याकरता करतायत। भारतीय जनता पार्टी अलायन्स 51% मतावर गेली आहे। कुठलंही किती एक केलं तरी 51% मतामध्ये जिंकणार असतो। भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स 51% राजकारण करतायत, विकासाचे राजकारण करताय। 51% लोकांना मतदान एनडीएला व्हावं याकरता आम्ही काम करतोय। आमचे प्रधानमंत्री देशामध्ये लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना एक त्या ठिकाणी सर्वांच्या मनात एक विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करत असताना 51% मतं आम्हाला मिळतील या पद्धतीने आम्ही पुढे जातोय। महाराष्ट्रात आमचे देवेंद्र फडणवीसजी 51% मतं घेतील याकरता काम करतात आहे। आणि त्यामुळे जर जनतेकडून 51% मतं आम्हाला मिळाले, किती लोक एकाल तर काय होणार आहे। चर्चा आहे 29च्या लोकसभा निवडणुकीची तयारी 2047 पर्यंत राहुल गांधींनी स्वप्न बघू शकतात, मुंगेरलाल की हसीन स्वप्न बघू शकतात, पण 2047 पर्यंत देशामध्ये काही स्कोप नाही। लातूरमध्ये काय चित्र राहील, काय तुम्हाला काय सर्व एनडीए राहील, देशामध्ये एनडीए राहतील, मोदीचे नेतृत्व आहेत। आणि पुढच्या काळामध्ये 10-15 वर्षात जेव्हा काय असा काळ येईल तेव्हा अनेक नेतृत्व भाजपमध्ये आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एनडीए गव्हर्नमेंट 2047 पण देशात राहील। शरद पवार अनुभवी राजकारणी आहेत, ते असं काँग्रेसचे या मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेब, सुप्रियाताई कधीही डुबत्या जहाजात बसणार नाही, पण तरी त्यांनी निर्णय केला तर त्यांचा अधिकार त्यांना आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्याकडे फारसे पर्याय नाही, एनडीए सोबत येण्याचा पर्याय होऊ शकतो का शरद पवार जर तिकडे गेले नाही तर? मी शेवटी हेच सांगेल की हा निर्णय त्यांनी करायचा, कोणत्या जहाजात बसत, डुबत्या जहाजात बसत डुबत्या जहाजात बसतील तर ते बघतील काय करायचं। पण आम्ही याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही। एवढंच सांगू शकेल की योग्य निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते करतील, त्याच्या निर्णयात बोलण्याचा मला अधिकार नाही। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदरणीय आमचे सर्वांचे आदर्श स्थान बनवारीलालजी पुरोहित इंटरनॅशनल लेवलच्या भारतीय विद्याभवनच्या संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत। त्यांनी जगभरामध्ये, देशभरामध्ये भारतीय विद्याभवनचं जाळं अत्यंत इमानदारीने त्या ठिकाणी विणलेलं आहे। आपण जर बघितलं असाल पुढे जे बिल्डिंग दिसत आहे भारतीय विद्याभवनची, कुऱ्हाडीसारख्या लहान शहरात सुद्धा त्यांनी शाळा टाकण्याचा निर्णय केला। या देशाला एक विकसित भारताकरता जो महत्त्वाचा एज्युकेशन आहे, ते एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी आपला मोठा सहभाग दिलेला आहे। त्यामुळे बनवारीलाल पुरोहितचं काम जे आहे ते आमच्या सर्वांकरता आदर्श आहे आणि ते योग्य भूमिका त्यांना मिळाली आहे।